आज दिवसाची सुरुवात झाली आहे पावसाने. सकाळी जेव्हा उठले तेव्हा पाऊस चालू होता आणि मी जेव्हा उठले तेव्हा माझी नवऱ्याची तयारी पण झाली होती. ते चालले होते नाशिकला. ते नाशिकला गेले त्यामुळे सकाळी माझी अशी सुनी सकाळ झाली. कारण की आम्ही सकाळी उठतो आणि मी स्वयंपाक करत असते, ते व्यायाम करत असतात. असं छान असं वातावरण घरात म्हणजे असं वेगळंच छान वाटतं. पण आज ते नाशिकला गेले असल्यामुळे मलाही थोडं बोर होत होतं आणि गार्गी पण उठून गेली होती सकाळीच. म्हणून मी तिचा अभ्यास घेतला. अभ्यास घेतल्यानंतर मी तिचा टिफिन केला. तिने आंघोळ वगैरे केली. तिने खूप लवकर आवरला आज शाळेचं. मी आज केली टोमॅटोची भाजी आणि पोळी. हे घरी नसल्यामुळे त्यांना टिफिन द्यायचा नव्हता, तर मी माझ्यासाठी ही टोमॅटोची भाजी केली आणि चपात्या केल्या, म्हणजे फुलक्या केल्या. मी माझ्यासाठी फुलक्या केल्या आणि गार्गीसाठी तुपाची पोळी केली आणि तिचा टिफिन भरून दिला. आज तिला ब्रेकफास्टमध्ये होतं फरसाण, तर मी चिवडा दिला आणि राजगिऱ्याचा लाडू दिला. त्यानंतर मी तिची घालून दिली वेणी. तिचं सगळं आवडल्यानंतर मी घरातलं आवडलं, कपड्याच्या घड्या केल्या. कपडे तर एवढे असतात ना आजकाल घरामध्ये, एकतर पावसामुळे कपडे सुकत नाही, त्यामुळे रात्रीच आम्हाला फॅनच्या हवेमध्ये दोरी बांधून असे कपडे टाकावे लागतात. तर मी कपड्यांच्या घड्या केल्या. कपड्यांच्या घड्या केल्यानंतर मी केला व्यायाम, कारण की ग्रितिक पण झोपला होता आणि गार्गी पण स्कूलला गेली होती. गार्गी स्कूलला गेल्यावर आणि हिचे पप्पा ऑफिसला गेल्यावर घर थोडं शांत होतं जर का ग्रितिक झोपलेला असला तर. पण आज हिचे पप्पा पण घरी नव्हते आणि ग्रितिकही झोपला होता, म्हणून म्हटलं चला व्यायाम तरी करून घ्यावा. आणि व्यायाम केल्यानंतर माझं घर थोडंसं अस्ताव्यस्त होतं, तर मी ते आवरलं, किचन ओटा आवरला, गॅस वगैरे स्वच्छ केला आणि त्यानंतर मी घेतलं दूध. दूध पिते नाही तर ग्रितिक उठला. ग्रितिक उठल्यानंतर त्याचं रडणं चालू झालं, तर त्याला थोडं शांत केलं, त्याच्यासोबत खेळली. आणि हा पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, जाऊन तुम्ही बघा, चेकआउट करा आणि आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय कोणते, बाय बाय. किशी किशी. अगं बाई, किशी देतं माझं बाळ. मला दे नाही ते किशी, दे नाही ते, ती किशी दे ना.